आमच्या वाडीमध्ये सुद्धा एक छोटे शंभूराज आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो, त्यांना मी तुम्हाला आता भेटवणार आहे. जरा छोट्या शंभूराजांना पाठवा. या शंभूराजे. छोटे शंभूराजे या मंचावरती आलेले आहेत आणि यांची ओळख मला करून द्यावीशी वाटते. मी म्हटलं तुकरेटवाडीतले कारण यांना कळू नये म्हणून. पण हे आहेत छोटे शंभूराजे, अर्थात सरांचे चिरंजीव. जोरदार टाळ्या द्यायला. रुद्र साठी झाल्या पाहिजेत. आणि रुद्र संभाजी राजेंसारखी फक्त वेशभूषा करून आलेला नाहीये, तर तो घेऊन सुद्धा आलाय कोणाला तरी. सरप्राईज पाठवा प्लीज. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मंचावरती डॉक्टर अश्विनी कोल्हे यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रुद्रसाठी आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आद्यासाठी. जोरदार टाळ्या. डॉक्टर, पहिल्यांदा तर हे सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला? दिस वॉज अमेझिंग. कारण मी या मंचावर येणार आहे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला हट्ट आद्याचा होता. हा, तू एकटाच दरवेळी जातोस, मला कधीतरी चला हवा एवढ्यामध्ये ये ना. वा 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 वा. आणि हे खूपच खूपच छान सरप्राईज आहे. कारण मालिका जेव्हापासून सुरू झाली, जेव्हापासून करण्याचं ठरवलं, तेव्हापासून मला वाटतं की एक खूप मोठं सॅक्रिफाईस आणि खूप मोठी साथ या तिघांची कायम मला लाभलेली आहे. आणि त्यामुळे या अशा वेळी मंचावर तुम्ही त्यांना बोलायचं वा. नाही सरप्राईज. आता मंचावरती फक्त आमंत्रित केलेलं नाहीये, ते आपल्या बरोबर बसणार आहेत गप्पा मारण्यात. आधी खुर्च्या मुद्दाम नाही लावल्या, यांना कळालं असतं. तर आता प्लीज खुर्च्या घेऊन या. अश्विनीजी, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि त्याही वैद्यकीय क्षेत्रातल्या आहेत, त्यामुळे मला एक फार बरं वाटतं 3 डॉक्टर चौथे आहेत मागे. हा, चौथे पण मागे आहेत. त्याच्यामुळे आज कोणाला काय झालं तर काही टेन्शन घेऊ नका, हे तिघं बघून घेतील. माझं अजून काही गॅरंटी नाही. पण अश्विनीजी, काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल थोडक्यात? प्रवास निश्चितच सोपा नव्हता, पण आज खूप अभिमान वाटतो. एकच ध्यास आणि त्याच्यासाठी खूप प्रचंड मेहनत, मनापासून मेहनत. वा वा वा. त्या प्रश्नाचं उत्तर अर्थात सगळ्यांना माहित असेल, तरी आपलं फॉर्मॅलिटी म्हणून विचारूयात. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? डॉक्टरांचं लव्ह मॅरेज असणार. मग मला ऐकायला आवडेल की एका वर्गात होतात तुम्ही? हो, एकाच बॅचचे आहोत आम्ही. वा. मला जितकं सरांबद्दल कळालेलं आहे की त्या काळामध्ये, जसे आत्ताही हँडसम आहेत, त्या काळात सुद्धा इतक्या मुली म्हणे त्यांच्या पाठी होत्या. आणि ते एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, ते म्हणजे सन्मानानं नकार. आपण सन्मानानं प्रपोज किती करतो बघा, उलट आहे, सन्मानानं नकार द्यायचे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, हे अगदी तंतोतंत बरोबर आहे. आणि म्हणजे हास्यास्पद बात अशी होती की प्रत्येक मुलगी ही प्रपोज करण्याच्या आधी ती माझ्या थ्रू जायची. कारण त्यावेळेस आम्ही म्हणजे खूप चांगले मित्र होतो आम्ही आधीपासूनच. तर त्यामुळे त्यांना असं वाटायचं की मी खूप चांगली ओळखते त्याला, त्यामुळे काही थोडंसं सेटिंग होईल की काय. त्यांनी प्रपोज केल्यापासून मी विचार करायला लागले. हो, कारण जे म्हणतात की एकानं घर दोघांचं असतं, एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं, तसा काहीतरी विचार होता. त्यामुळे आधी मैत्री होती आणि मग तो विचार झाला की आता सन्मानानं होकार मिळवलाच पाहिजे. छान बोलले सर. एकाने घर पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं. हे जे इतकं खरं करून दाखवलं त्यांनी घरात, त्या मुद्द्याकडे आता येणार आहे. हे तसंच करतात, हे खरं आहे ना? अगदी. म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की अमुक एक गोष्टीला एक जागा असते ठरलेली, ही संकल्पना त्याला अजिबात मान्य नाही. काय करणार, विश्वची माझे घर अशी संकल्पना मनात आलेली आहे, त्यामुळे कुठली गोष्ट मिळाली पाहिजे वेळेवर एवढं कळतं. खरंय खरंय. पण त्यांना काय बनवता येतं साधारणपणे?
तुमच्यासाठी काय असं स्पेशल कधी केलंय का की हा पदार्थ किंवा हे? चहा. वा वा. आद्याबद्दल जाणून घ्यायचं. आद्या कितवीला आहे? दुसरी मध्ये आहेस. कुठली शाळा? जेबी वाचा. हा जेबी वाचा. हा. साधारण आपल्याला शाळा क्रमांक 3, 4 एवढं कळतं म्हणजे मला, बाकी काय नाही. मस्त. आणि बाबा जसे इतक्या मोठ्या सिरियल मध्ये काम करतात तरी तुला चला हवायूच आवडतं. असं मला कळलं की तुला चला हवायू खूप आवडतं. बघतेस तू? तरच आई ग, तक्रार आहे का आद्याची की मम्मा बघू देत नाही तिला? असं का हो? आमचा TRP वाढवा ना. तर उखाणा तर आम्हाला ऐकायला आवडेल आणि ते कवी आहेतच सुंदर, त्याच्यामुळे ते येऊ कविता करू शकतात. मग एखादी कविता तरी ऐकवा मॅम वर केलेली. सकाळची सोनपिवळी उन्हं तुझ्या चेहऱ्यावर उतरतात. सकाळची सोनपिवळी उन्हं तुझ्या चेहऱ्यावर उतरतात. थोडंसं तेज उधार घेऊन मग दिवसभर मिरवतात. मग वा, दिवसभर वा, मिरवतात. तुम्हाला उखाणा आठवतोय का किंवा आत्ता कुठला घ्यायला आवडेल? 2 वाती एक ज्योती, अखंड राहो अमोलरावांची मजवर प्रीती. वा 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 वा. मला खूप छान वाटलं की आज ही जोडी इथे आली आणि या जोडीच्या निमित्तानं या मंचाला एक वेगळं घरपण प्राप्त झालं. आणि हा छोटा संभाजी जो आता आपल्या समोर दिसतोय, माझी इच्छा आहे की तोही खूप मोठा ऍक्टर व्हावा, जे तो ठरवेल ते. पण तो जर ऍक्टर झाला तर तो सुद्धा या मंचावरती यावा आणि तेव्हा त्याचीही मी मुलाखत घ्यावी, अशी माझी खूप इच्छा आहे. थोडक्यात माझा कार्यक्रम खूप दिवस चालावा एवढीच माझी इच्छा. पुन्हा पुन्हा तुम्ही या मंचावरती येत राहा, आम्ही तुमची वाट पाहत राहू. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूयात या प्रोजेक्टसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आमच्या या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता येणार आहे एका नवोदित अभिनेत्याकडे. नवा चेहरा समोर या मालिकेच्या माध्यमातून आला. अतिशय गोंडस हा चेहरा संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिलेला असेलच, पण अभिनेते म्हणून ते आपल्या समोर आले ते म्हणजेच राहुल रानडे सर. राहुलजी, काय सांगाल? म्हणजे गागा भट्टांची भूमिका तुम्ही साकारली आणि म्हणजे गाणारे भट्ट तर तुम्ही आहात, म्हणूनच गागा भट्ट. तर काय सांगाल? मी काय सांगणार याबद्दल, कारण मी काही कसलेला अभिनेता नाही आहे. मी कुठे छोट्या इकडे तिकडे भूमिका केल्या असतील, पण हे यांचं जे काम आहे ते फार वेगळंच आहे म्हणजे सिरियलचं. खरं. कारण एवढे मोठे संवाद ते त्याच दिवशी येणार, मग ते पाठ करायचे. हे काय माझ्याच्यानी बाबा रे, हे माझ्याच्यानी होणार नाही. तर अमोल म्हणला नाही, तू हे केलंच पाहिजेस. आणि म्हणून मी त्याला हो म्हणलं. अर्थात या मालिकेतलं मी एक गाणं पण केलंय, ओवी केली आहे मी. अमोल आणि शंतनू बरोबर माझे सर्वात जास्त सीन होते. अर्थात त्यांना कधी कधी पान डायलॉग असायचे आणि प्रताप गंगवाणाने फार कृपा केली माझ्यावर. तिथे लिहायचे गागा भट्ट भक्तात. गागा भट्ट भक्तात हे मला सगळ्यात आवडायचं. मी आपला हो आणि म्हणा तुम्ही वाक्य म्हणा. थँक्यू सो मच अमोल आणि जगदंब. वा 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 वा.